महिला व मुलींवर होत असलेल्या अत्याचाराचा आज इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध करण्यात आला। सर्व घटकातील नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत या घटनेचा निषेध व्यक्त केला। सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुली व महिलांवर अत्याचार होत आहेत। यातच इस्लामपुरात सुद्धा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची नोंद झाली आहे। ही परिस्थिती चिंताजनक आहे। याबाबत प्रचंड संतापाची भावना सर्वांच्या मनात आहे। या घटनेने कोणीही संवेदनशील आणि जबाबदार माणसाच्या मनात अशाच भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे। यामुळेच आज ना पक्ष ना पदाधिकारी सर्वांनीच काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग होत निषेध व्यक्त केला। आता बदलापूर आणि कोलकाता इथे जे हादसे झाले त्यामुळे थोडी का होईना नागरिकांमध्ये जाग यायला लागली की अक्षरशः जर 4 वर्षाच्या मुली जर त्याच्या शाळेमध्ये सुरक्षित नसतील तर मग कुठे असणार आहे। आणि जर एक स्त्री, शिकलेली स्त्री, सुशिक्षित स्त्री जर तिच्या कामाच्या ठिकाणी दवाखान्यात जिथे म्हणजे सगळेजण जिथे देव म्हणतात डॉक्टरांना, तिथे जर डॉक्टर सुरक्षित नसतील स्वतः तर मग आपल्या मुली कुठे सुरक्षित असणार असं सगळ्यांना प्रश्न पडतो। त्यात आणि आता आपल्या इथे इस्लामपुरात पण एक जी केस दर्ज झाली आहे आता एका विनयभंगाची, विनयभंग आहे की त्याच्यापेक्षा काही जास्त आहे अशा प्रतिक्रिया यायला लागतात। आणि त्याच्यासाठी आम्ही एक शांततापूर्ण निषेध करण्यासाठी इथे सगळे जमलो आहे। आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण म्हणजे सर्वच मुलींना, महिलांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही जिथे पण असाल तिथे आता म्हणजे मागे राहून चालणार नाही। कारण हा महाराजांचा महाराष्ट्र आहे। तिथे कधीतरी महाराजांनी सांगितलं होतं की शत्रूच्या घरची स्त्रीसुद्धा जिला आई म्हटलं तो महाराष्ट्र, तिथे मावळे राहिलेच नाही आहेत असं आता म्हणायची गरज आहे। मावळे राहिलेच नाही आहेत शिवरायांचे। त्यामुळे स्वतःच आता जे काय आहे मुलींनी स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायला हवी। आणि आम्ही आता निषेध करतोय, नागरिकांनी जास्तीत जास्त त्याला सहकार्य करावं आणि मुळात सहकार्य नाही केलं तरी स्वतःच्या पातळीवर जागरूक व्हायला हवं की आपली मुलगी, आपली बहीण किंवा दुसऱ्याची जरी बहीण असली तर ती कोणाची तरी बहीण आहे, मुलगी आहे हे जाणीव व्हायला हवी। मुलांच्यात सुद्धा की ती माझी बहीण नसली तरी कोणाची तरी बहीण आहे, मुलगी आहे ती जाणीव असायला हवी आणि त्या नजरेने बघायला हवं मुलींच्याकडे मुलांनी। आणि माझं नाव वैभव सावंत, मी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूरमधून आले आणि आमच्या कॉलेजमध्ये निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलो आहे। कारण आता जो काही प्रकार घडतोय तो खरं तर चिंताजनक आहे आणि ह्या सगळ्याची एक सुजाण नागरिक म्हणून आम्ही निषेध जाहीर करतोय। आणि आम्हाला असं सरकारला सांगायचं आहे की तुम्ही ह्या विरोधात काहीतरी कारवाई करा जेणेकरून पुढच्या घटना थांबतील किंवा पुढच्या जे कोणी गुन्हेगार आहेत ते गुन्हे करण्यापासून थांबतील। गुन्हे करताना 10 वेळा विचार करतील की आम्ही हा करावा का नाही। त्यासाठी सरकारनं काहीतरी ठाम निर्णय घेतला पाहिजे। त्यासाठी आम्ही इथं निषेध करायला आलो। माझं नाव प्राध्यापक क्रांती कांबळे, मी इस्लामपूर या शहरात राहत असून आता ज्या आपल्या पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्यावरती, लहान मुलींवरती ज्या काही अत्याचार चालू आहेत त्या अत्याचाराच्याबद्दल आज इस्लामपूरमध्ये एक जाहीर निषेधाचा कार्यक्रम आयोजित केला होता। आणि या कार्यक्रमासाठी एक संवेदनशील नागरिक म्हणून मी आज इथं हजर आहे। आणि या जे काही घटना घडतात त्याच्यासाठी मी हा जाहीर निषेध करते की या घटना ज्या घडलेल्या आहेत यावरती शासनानं लवकरात लवकर जी काही कारवाई आहे ती कारवाई पूर्ण करून जे कोण गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना कठोर अशी शिक्षा द्यावी जेणेकरून परत असे गुन्हे घडणार नाही। आणि त्याचबरोबर ज्या काही महिला आहेत त्यांनी सुद्धा जागरूक होणं गरजेचं आहे। इथं सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्याबद्दल आवाज उठवणं गरजेचं आहे। जर महिला जागरूक झाल्या तरच या सर्व गोष्टींना आळा बसू शकतो असं मी म्हणते।